अन्वीने असा जोराचा ठोका मारला की रवी 2 पावले दूर पडला. त्याच्या नाकातून रक्तही वाहू लागले होते. रवी उभा राहतो आणि अन्वीच्या समोर येतो, हात जोडतो आणि अन्वीची माफी मागतो. अन्वीचा हात धरतो आणि स्वतःला गालात मारत असतो. रवीचा आवाज ऐकून अधीर तिथे आला. अधीरला पाहून रवी परत खाली जमिनीवर पडतो. अधीर अन्वीकडे बघत म्हणतो, तू त्याला काय केलेस अन्वी? अन्वी कठोर स्वरात म्हणते, तू रवीला का विचारत नाहीस? अधीर रवीला म्हणतो, इथे काय झालं? रवी म्हणतो, अन्वी माझ्यासोबत जबरदस्ती करत होती. अधीर मग अन्वीकडे पाहतो, जी हात जोडून उभी होती. तो तिला विचारतो, खरं सांग, इथे काय झालंय अन्वी? अन्वी काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जाते. अन्वीला जाताना पाहून अधीरही तिच्या मागे येतो. तो तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, अन्वी थांब. मी म्हणालो थांब, पण त्याच्या एकाही शब्दाचा अन्वीवर काहीही परिणाम होत नव्हता. अधीरने तिचा हात धरला तेव्हा ती रस्त्याने चालत होती. अन्वी तिच्याकडे रागाने लाल डोळ्यांनी पाहते. मग अन्वीचा सगळा राग अश्रूच्या रूपाने वाहू लागतो. अधीर तिला विचारतो की तिथं काय झालं, तू अजून का सांगत नाही? अन्वी तिचे अश्रू पुसते आणि म्हणते की मी त्याच्यासोबत जबरदस्ती करत नव्हते, तो माझ्यासोबत करत होता. पण अधीरचा तिच्यावर विश्वास बसत नाही. तो हसतो आणि म्हणतो की तू इतकी सुंदर किंवा हॉट नाहीस की रवीसारखा मुलगा तुला पसंत करेल. अधीरचे असे शब्द ऐकून अन्वीचे अश्रू वेगाने कोसळू लागले. ती रडते आणि म्हणते, तुझा विश्वास बसत नसेल तर जा इथून. ताराच्या तोंडून असे कटू शब्द ऐकून अधीर म्हणतो, तुला जे हवे तो विचार कर. आता तू माझ्यासोबत घरी जाणार नाहीस. तू स्वतः कशी यायची तशी ये. तो अन्वीला तिथे सोडून गाडीत निघून जातो. अन्वी त्याच्याकडे बघतच राहते. अधीर घरी येतो आणि त्याच्या हाताच्या खुर्चीवर बसतो आणि अन्वीच्या येण्याची वाट पाहू लागतो. 2 तास उलटून गेले तरी अन्वी न आल्यानं त्याला भीती वाटू लागली. तिची वाट पाहत तो तिथे झोपतो. त्याला जाग आल्यावर तो घड्याळात बघतो, रात्रीचे 1 वाजले होते. अधीर अन्वीचा विचार करतो आणि तिला घरभर शोधतो, पण अन्वी कुठेच दिसत नाही. त्याचे हृदय धडधडत होते. त्याला मगाशी झालेला प्रसंग आठवू लागला आणि मनात विचार आला की रवीने खरंच अन्वीची छेड काढली होती का? आता त्याला खरोखर भीती वाटू लागली. तो बाहेर आला. अन्वी कुठे गेली? तिचे काही वाईट झाले नाही ना? अधीर आपली कार बाहेर काढतो आणि अन्वीला शोधायला जातो. अधीर अन्वीला रस्त्यावर शोधत होता. पाऊस पण येत होता. अधीर खूप घाबरतो. त्याच्या डोळ्यात अन्वीसाठी काळजी स्पष्ट दिसत होती. अचानक अधीरला रस्त्याच्या कडेला अन्वी बेशुद्ध अवस्थेत दिसते. तो गाडीचा दरवाजा उघडतो आणि तिच्याकडे धावतो आणि तिला उठवायला लागतो. पण अन्वीला उठण्याची इच्छाही होत नाही. जेव्हा अधीर तिला स्पर्श करतो तेव्हा अन्वी पूर्णपणे ओली झाल्याचे त्याच्या लक्षात येते. ती पूर्णपणे थंड झाली होती. ती पावसात भिजली होती. अधीरच्या डोळ्यात अश्रू येतात. त्याचा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता. त्याच्या पोटात विचित्र वाटू लागते. क्षणाचाही विलंब न करता त्याने अन्वीला आपल्या कुशीत घेतले आणि गाडीत बसवले आणि घरी घेऊन येतो. अधीर अन्वीला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. अन्वी पूर्ण भिजली होती. घरी कोणीच नव्हतं, त्यामुळे अधीर अन्वीचे कपडे बदलतो आणि तिला भरपूर ब्लँकेटने झाकतो आणि खोलीचे तापमान वाढवतो. तो तिच्या तळहातावर हात फिरवतो जेणेकरून तिला उबदार वाटेल. त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू येतात. तो पटकन डॉक्टरांना बोलवतो. तोपर्यंत तो तिला उबदार ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत होता. डॉक्टर येऊन अन्वीला तपासू लागले. डॉक्टर म्हणतात, घाबरण्याची गरज नाही. पाण्यात भिजल्याने तिला ताप आला आहे. काही दिवस तिच्यावर योग्य उपचार केले तर ती लवकर बरी होईल. असे बोलून डॉक्टर अधीरला औषध देऊन तिथून निघून जातात.